भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। 370 कलम हटवलं तेव्हा आम्ही समर्थन दिलं। किती काश्मीरी पंडितांना जमिनी परत दिल्या? अमित शहांनी सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी। उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकार आणि अमित शहांवर टीका करताना सवाल। 2 लाख कोटींच्या जमिनींमुळे अमित शहांनी काल भाषणात मुस्लिमांचं लांगुल चालन केलं। राऊतांची शहांच्या भाषणावर टीका। जिनांपेक्षाही जास्त लांगुल चालन काल शहांनी केलं। कालच्या अमित शहांच्या भाषणावर राऊतांचा हल्लाबोल। वक्फ सुधारणा विधेयक म्हणजे राज्यघटनेवर हल्ला। हे विधेयक केवळ जातीय ध्रुवीकरणासाठी। वक्फ सुधारणा विधेयकावरून सोनिया गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा। असदुद्दीन ओवैसींनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडली। लोकसभेत बोलताना ओवैसींनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडली। बेळगाव, कारवार, निपाणीत राष्ट्रपती राजवट लागू करा। खासदार अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी। मराठी माणसाला सन्मानाने जगता यावं यासाठी पुढाकार घ्या। सावंत यांचं केंद्र सरकारला आवाहन। पक्षात मतभेद झाल्यानंतर ठाकरेंनी शिंदेंना सीए पदाची ऑफर दिलेली। पुन्हा युतीची स्थापना करा असं शिंदेंनी ठाकरेंना सांगितलं। मात्र शिंदेंच्या मागणीला नकार मिळाल्यानं पुढचं पाऊल उचललं गेलं। दीपक केसरकर यांचा मोठा दावा। राहुल कनाल यांचं बुक माय शोच्या सीईओना पत्र। कुमार कामरांच्या शोच्या तिकिटांची विक्री करू नका अशी विनंती। कामराच्या शोमधील प्रेक्षकांना पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही। शोच्या वेळी उपस्थित प्रेक्षकांनाही पोलिसांनी नोटीस पाठवली होती। पोलिसांकडून काही साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू। दिशाच्या मृत्यूनंतर सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांना दिलेला जबाब समोर। सतीश सालियान यांच्या संपर्कात असलेल्या महिलेबद्दल दिशाला गैरसमज झाले होते। सतीश सालियान संपर्कातल्या महिलेला पैसे देत होते। दिशा आणि सतीश सालियान यांच्यात वाद झाले होते। पुण्यात पवार गटाच्या खासदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली। मतदारसंघातील महामार्गाच्या प्रश्नांसंदर्भात केली चर्चा। सुप्रिया सुळे, बजरंग सोनावणे, धैर्यशील मोहिते पाटलांची उपस्थिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपची नवी खेळी। भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न। पक्षांतर्गत नेमणुकीत युवकांना अधिकाधिक जबाबदारी देण्याचे संकेत। राज्यात पुरुष हक्क आयोगाची स्थापना करा। भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंची मागणी।